मागील लोकसभेच्या निवडणुकीवेळी अक्कलकोट तालुक्यातून भाजपला चांगले मताधिक्य मिळाले होते. विशेषतः डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील असल्याने चांगले मताधिक्य मिळाले होते. शिवाय लिंगायत समाजाचे मतदान हे महाराजांच्या पारड्यात पडले होते. परंतु यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत राम सातपुते बाहेरचा उमेदवार दिल्याने अक्कलकोट तालुक्यात फारसा प्रभाव पडला नाही. तरी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळे किमान 10,000च्या आसपास तरी मताधिक्य मिळाले आहे. परंतु अक्कलकोट आणि शहर उत्तर मतदारसंघातून भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळेल अशी आशा होती, परंतु जनतेने ही निवडणूक खांद्यावर घेऊन लढवली आहे. आमदार कल्याणशेट्टी ज्यावेळी निवडणुकीमध्ये उभे राहतील त्यावेळी आम्ही वेगळा निर्णय घेऊ, परंतु आता खासदारकीच्या निवडणुकीला आम्ही कोणाचे ऐकणार नाही असा सूर अक्कलकोट तालुक्यातील जनतेचा होता. तरीही अक्कलकोटसह विधानसभेला जोडलेल्या बोरामणी भागातील गावांमधून भाजपला मताधिक्य मिळाले आहे. अक्कलकोट मतदारसंघातून सर्वाधिक गावातून भाजपला मताधिक्य मिळाले आहे, परंतु ते लीड कमी असल्याने किमान 20 ते 30 हजाराचे मताधिक्य मिळण्याची आशा होती ती फेल ठरली आहे. दरम्यान माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह कार्यकर्त्याला प्रणिती शिंदे यांच्या विजयाचे बळ मिळाले आहे. कल्याणशेट्टी यांच्या कामाच्या झंझावातामुळे म्हेत्रे तालुक्यात भाजपची ताकद वाढली होती, परंतु लोकसभेच्या निकालामुळे ताई विजयी झाल्याने कल्याणशेट्टी आणि म्हेत्रे यांच्यात विधानसभेला कडवी झुंज पाहायला मिळणार हे मात्र नक्कीच.